ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची. महत्पदावर चढलेल्या त्याच्या पुत्रांनी त्याच्या संबंधीच्या आठवणी त्याच्याच शब्दात ग्रंथित केल्या. हे गृहस्थ पिताजी नव्हते, वडीलही नव्हते, तर सरळ निर्मळ बाप होते. बाप मुलाच्या जिव्हाळ्याच्या नात्यावर प्रतिष्ठित शब्दांचे आवरण घालून त्यातील सहजतेचा गळा दाबणे त्यांना मान्य नव्हते. किसी को मत डरना हा मंत्र त्यांनी आपल्या मुलांना दिला होता आणि तोच त्यांचा जीवनधर्मही होता. काळोखावर मात करीत पुढे जाणाऱ्या पेटलेल्या पलित्यासारखे त्यांचे जगणे होते. जिथे भयमुक्ती असते तिथे निरामय आनंदही असतो. या आनंदाला सत्याचरणाची भक्कम बैठक होती. गोष्ट लहान असो वा मोठी, माणसाने खोटे अप्रामाणिक वर्तन करता कामा नये हे त्यांचे ब्रीद होते. म्हणून लोकलमधून विना तिकीट प्रवास करू पाहणाऱ्या आपल्या मुलाला पाळत ठेवून त्यांनी पकडले आणि त्याला तिकीट काढायला लावले. कोणत्याही क्षेत्रात जा, पण त्यात सर्वोच्च यश मिळवा, ह्या त्यांच्या आदेशाचे त्यांनी पूर्णतः पालन केले. अमेरिकेत संशोधन करणाऱ्या नरेंद्रला त्यांनी सांगितले होते, तुझ्या विद्वत्तेचा उपयोग रस्त्यातल्या सामान्य माणसाला झाला तर खरं, एरवी निरर्थक असा हा बाप. प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणारा, त्यांची मने घडवणारा, मीपणाच्या बाह्यांगापासून दूर असलेला आणि तरीही खूप मोठा असलेला. वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदावर असलेल्या त्याच्या पुत्रांनी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली ही हृदय श्रद्धांजली. आज आपण गप्पा मारणार आहोत ते म्हणजे डॉक्टर नरेंद्र जाधव लिखित आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाविषयी. हे पुस्तक म्हणजे अनुभव कथन आहेच, जे एका मुलाने वडिलांसाठी लिहिलेलं आहे. खूप म्हणजे त्यांच्या इतर भावंडांनी सुद्धा या पुस्तकात स्वतःचे अनुभव मांडले आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या वडिलांसंदर्भात तर लिहिलंच आहे, पण त्याचबरोबर त्यांनी स्वतःच्या आजीसाठी लिहिलं आहे. आईसाठी एक प्रकरणच आहे मातोश्री म्हणून, माझं अत्यंत आवडतं प्रकरण आहे. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यात त्यांच्या वडिलांनी आत्मकथन केलेलं आहे. म्हणजे त्यांचं बालपण कसं गेलं, मग त्यांची नोकरी, संसार, मुलं बाळ आणि एकंदरच त्यांच्या आयुष्याचा पट हा आपल्या समोर उलगडलाय. आणि तो अत्यंत सुंदर अशा मराठीतल्या एका बोलीभाषेत संपूर्ण संवादन शैलीमध्ये हे लिहिलेलं आहे. आणि हे वाचताना कुठेही लेखकाने त्याचं मराठीत म्हणजे प्राकृत किंवा शुद्ध मराठी असं भाषांतर रूपांतर केलेलं नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागात मला वाटतं जो वाचक हे पुस्तक वाचेल त्याला ते वाचताना तितकीच मजा येईल. म्हणजे त्याची बोलीभाषा कदाचित ही असेल किंवा वेगळी असेल, पण त्या भाषेचा आस्वाद घेताना आपल्याला अगदी असं वाटतं, म्हणजे ह्यातलं लेखन असं वाचतानाच एकंदर असं वाटतं की जणू काही ते आपल्या समोर बसलेत आणि ते आपल्याला छान गप्पा गोष्टी करत त्यांच्याबद्दल सांगतायत. इतकं सुंदर सोपं लेखन, इतक्या सुंदर सोप्या लेखनशैलीत त्याने हे लिहिलेलं आहे. आणि कुठेही अजिबातच रडका सूर किंवा रडगाणं ह्यामध्ये अजिबातच नाहीये की आम्ही कसे कष्ट केलेत, आम्ही केवढं स्ट्रगल केलंय लाईफ मध्ये, असं वगैरे अजिबात नाही. प्रत्येक पान हे त्यांच्या परिस्थितीचे चटके तुम्हालाही दाखवतं, तुम्हाला जाणवतात, त्यातले अश्रू तुम्हाला जाणवतात, पण तरी सुद्धा त्यांनी लिहिताना मात्र ते एका मिश्किलपणे किंवा हे झालेलं आहे आमच्या सोबत अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. त्यामुळे अजिबातच आम्ही किती दुःख भोगलंय असं सूरच या पुस्तकात नाही. एक वेगळा दृष्टिकोन, जगण्याकडे पाहण्याची एक वेगळी नजर तुम्हाला हे पुस्तक शिकवतं. त्यामुळे हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. ह्यातलं माझं सगळ्यात आवडतं प्रकरण आहे ते म्हणजे मातोश्री, म्हणजे आईवरती लिहिलेलं आहे. आईला त्यांनी बाई असं संबोधलंय आणि वडिलांना दादा. तर माझा अत्यंत आवडता किस्सा किंवा अत्यंत आवडता प्रसंग या पुस्तकातला वाचून दाखवायचा मोह मला टाळता येत नाही. मी तुम्हाला वाचून दाखवते. अगदी अलीकडची गोष्ट. दी वीक या इंग्रजी साप्ताहिकाचा वार्ताहर आमचा बापच्या संदर्भात माझी मुलाखत घेण्यासाठी घरी आला होता.
बाईची भेट झाल्यानंतर तिची सुद्धा मुलाखत घेण्याची इच्छा त्याने प्रदर्शित केली. मुलाखतकार मद्रदेशी असल्यामुळे दुभाषाची जबाबदारी अर्थात माझ्यावर. मुलाखतकाराने विचारले, दादा कसे होते? मातोश्री म्हणाल्या, काळा होता पण चांगला होता. मुलाखतकाराने लिहिलं, ही वॉज डार्क बट हँडसम. प्रश्न विचारण्यात आला, तुम्हाला दादांचे कोणते गुण जास्त आवडले? मला हेच आवडलं का कवा दारू नाही पेला, कवा शिवीगाळ नाही केली, विशेष म्हणजे माझ्या अंगावर कधी हात नाही टाकला. त्या वातावरणात वाढलेल्या त्या पिढीतल्या स्त्रियांच्या आपल्या पतीकडून किती माफक अपेक्षा होत्या त्याचं हे प्रातिनिधिक चित्र म्हणावं लागेल. मला सतत असं वाटतं की आमचा बाप अन आम्ही असं हे पुस्तक असलं आणि ह्याच्यात वडिलांचं अर्थातच कौतुक आहे आणि ते आहेच, म्हणजे त्याच्यात काही दुमतच नाही. पण मला सतत असं वाटतं की ह्यातली आई हिने सतत वडिलांना मम म्हटलंय आणि त्यामुळेच मुलांनी त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव कमवलं, जी वाखाणण्याजोगी कामगिरी केली ते कारण आईने सुद्धा त्यांना मम म्हटलंय. तर तुम्ही हे पुस्तक वाचलंय का? हे पुस्तक नक्की वाचा. जर आधी कधी वाचलं असेल तर परत वाचा, कारण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी आपण तेच पुस्तक परत वाचलं तर एक वेगळा दृष्टिकोन, एक वेगळी नजर आपल्याला येते आणि प्रगल्भता आपल्याही वयामुळे आपल्याला आली असते, त्यामुळे एक वेगळा अनुभव आपल्याला जाणवतो ते पुस्तक वाचताना. त्यामुळे त्यातली तुमची आवडती व्यक्तिरेखा कोणती हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यातला एखादा प्रसंग जर तुम्ही अनुभवला असेल किंवा तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही पाहिली असेल अशी व्यक्तिरेखा तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हे पुस्तक मुख्य म्हणजे नक्की वाचा.